आज मी तुम्हाला इडली बॅटरपासनं मेंदूवडे करून दाखवते। सहसा मेंदूवडे करताना हाताने मेंदूवडे काहींना सोडता येत नाहीत, खूप प्रॉब्लेम होतात। मी तुम्हाला हाताने मेंदूवडे कसे सोडायचे याची ट्रिक सांगते। त्यासाठी मी इडलीचं बॅटर घेतलंय, त्याच्यामध्ये कांदा चॉप करून टाकलाय, मिरची टाकलेली आहे, तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, चवीनुसार मीठ ॲड केलंय आणि इनो वरून ॲड करते। मी रात्रभर भिजत ठेवलेली 1 वाटी तांदळाची आणि 1 वाटी मिक्स डाळीची सकाळी वाटून घेतलेली आहे। तेच इडलीचं बॅटर मी तुम्हाला मेंदूवड्यासाठी यूज करून दाखवते। इडलीचं बॅटर थोडंसं पातळ झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये 2 चमचे असं तांदळाचं पीठ वरून ॲड केलेलं आहे। हे फर्मेंटेशन झालेलं बॅटर नाही आहे, मी ताजंच हे पीठ वाटून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं पातळ झाल्यामुळे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ पण ॲड केलं आहे। तुम्ही नक्की ही ट्रिक यूज करा, म्हणजे बॅटर घट्ट पण होतं आणि मस्त असं क्रिस्पी पण लागतं। मी इन्स्टंटसाठी इनो ॲड केला आहे, तुम्ही त्या जागी सोडा पण यूज करू शकता। मी तुम्हाला परत एकदा मेंदूवडा कसा सोडायचा दाखवते। त्यासाठी मी 1 ग्लास पाण्याचं भरून ठेवलेलं आहे आणि इडलीचं बॅटर शेजारी ठेवलेलं आहे। मी पहिल्यांदा हात ओला करून घेतलाय, त्याच्यानंतर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि दुसरा हात पण ओला करून मी व्यवस्थित असा मेंदूवड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। ओला हात केल्यामुळे हाताला मेंदूवडा चिटकत नाही। मी तशाच पद्धतीने ओला हात करून सगळे मेंदूवडे तुम्हाला सोडून दाखवते। खूप झटपट होतात हे मेंदूवडे आणि हाताला चिटकत पण नाही आणि सोडताना थोडीशी बोटं हलवून सोडा, म्हणजे व्यवस्थित असं पटकन सुटलं जातं मेंदूवडा। तुम्हाला जास्त असं हात झटकायची गरज पडणार नाही। पहा, मस्त असं क्रिस्पी आणि चॉकलेटी कलरचा आपला मेंदूवडा तयार झालेला आहे। मेंदूवडा सोडण्यासाठी झारा, चमचा, लोटा सगळं वापरून जमतात, तरीसुद्धा तो व्यवस्थित असा मेंदूवडा तेलामध्ये सोडला जात नाही। पहा, मस्त असा क्रिस्पी झालेला आहे। तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।